यत्र दग्रे विषमीव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धी प्रसादजम्. समजून घेऊया. गीता श्लोक 37 अध्याय 18. श्रीकृष्णांनी खऱ्या सुखाबद्दल व्याख्या केलेली आहे. खरं सुख ते जे सुरुवातीला विषासारखं वाटतं पण नंतर मात्र अमृत ठरतं. अर्थात शुद्ध सुख जे शुद्ध बुद्धीने निर्माण झालेलं आहे. एक उदाहरण घेतो. आवळा हा भारतामध्ये सुपर फूड्स म्हणून मानला गेला. आरोग्यासाठी खूपच फायदेशीर. कारण एका छोट्याशा आवळ्यामध्ये 10 संत्र्यांपेक्षा जास्त विटॅमिन सी आहे. पण तुरट चव, त्यामुळे लहान मुलांना तो आवडतो का? अजिबात नाही. पण आवळा खाल्ल्यानंतर काही मिनिटातच ती कडू चव नाहीशी होते आणि जर पाणी प्यायलो तर ते खूप गोड मधासमान भासते. साधं उदाहरण घेतलेलं आहे. आपल्याला खरं सुख काय आहे ते समजावं यासाठी. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात की सर्वात खरं जे सुख आहे ना ते याच स्वरूपाचं असतं. सुरुवातीला ते परिश्रम, त्रास देऊ शकतं, त्याची चव कडू लागते, पण नंतर मात्र ते अमृतासारखं, त्यातील खरा आनंद हा वर येतो. दीर्घकाळ टिकणारा तो आनंद असतो. तेव्हा आपण नेहमीच असं खरं सुख काय आहे जे सुंदर मन, सुंदर बुद्धीने आपण निर्माण करू शकतो याबद्दल विचार करायला हवा. एक महत्वाचं इथे आज सांगायचं आहे. हीच मूळ कल्पना आहे. उद्यापासून एक 15 दिवसांचा ॲडव्हान्स कोर्स, मेडिटेशन कोर्स आपण सुरू करतो आहोत, जो आपल्याला खऱ्या सुखापर्यंत, खऱ्या आनंदापर्यंत जाण्यामध्ये मदतच करेल. कोर्सचं नाव आहे सुंदर मन सुंदर जीवन. आणि दररोज 10 ते 15 मिनिटं आपण समोरासमोर बसून, अर्थात व्हिडिओ ऑडिओ मार्फत, डिजिटलीच, तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळेत हे करायचं आहे. लिंक तुम्हाला पर्सनल नंबरवर मी पाठवीन. प्रवेश घेणं आवश्यक आहे. रोज 15 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आपण एक एक गोष्ट जाणू. यामधील काय विषय असतील हे स्क्रीनवर तुम्ही वाचा. असे विविध विषय आपण याच्यामध्ये हाताळणार आहोत. आणि मनाची एक अशी अवस्था आपण या 15 दिवसात निर्माण करण्याचा प्रयत्न करू जे आपल्या मनाला सुंदर करेल, आनंदी करेल, खऱ्या हॅपीनेसकडे आपला कल होत जाईल. अशा सगळ्या गोष्टी. या कोर्सचे काय बरं फायदे? पहिला फायदा म्हणजे आपल्या मनाचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन मिळवणं. आपल्याला जे नेमकं करायचं आहे, जे उद्देश आपलं आहे, जे आयुष्य आपण जगतो त्याच्यावरती आपला फोकस व्हावा, कॉन्सन्ट्रेशन व्हावं, यासाठी मनाला राजी करणं.
सकारात्मक ऊर्जा वाढवणं, सकारात्मक शक्तीत वाढ करणं आणि मनामधील जे विविध विकार आहेत, जे आपल्याला खऱ्या सुखापासून नेहमी दूर ठेवत असतात, ते विकार कुठले ते जाणणं आणि त्या जागी योगांची निर्मिती करणं. ओके. मी ध्यान शिक्षक अजय जोगळेकर. या कोर्सचं संचालन मीच करणार आहे. तेव्हा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही प्रवेश घ्या आणि हा कोर्स जॉईन करा. आज संध्याकाळपर्यंत कधीही जॉईन करू शकता. फी मध्ये विशेष सवलत तुम्हाला मिळेल. मूळ 1100 रुपये कोर्सची फी, पण फक्त 275 रुपयामध्ये या कोर्समध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकाल. इतर सगळी माहिती मी मेसेजद्वारे सुद्धा पाठवीन. गुगल पे, फोन पे करू शकता माझ्या नंबरला. सगळे डिटेल्स इथे स्क्रीनवर देत आहे. पेमेंट फोटो तुम्ही व्हॉट्सअप करा. हा ग्रुप कोर्स नव्हे, हा वैयक्तिक कोर्स आहे. त्यामुळे लिंक्स उद्यापासून तुमच्या पर्सनल नंबरवर मी सकाळी पाठवीन. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. आजची लिंक उद्या पहाटे उठून केली तरी चालेल. आजची लिंक सगळी कामं आटपून झाल्यावर आज संध्याकाळी केली. 15 मिनिटं करायचं आहे साधारणतः. ठीक आहे. हा कोर्स अधिक लाभदायक व्हावा यासाठी काही सूचना, 2-3 सूचना इथे देतो. मन प्रसन्न ठेवा, खोलीतील वातावरण शांत ठेवा. या सेशन मधला, अभ्यासामधला प्रत्येक विचार हा आपल्या स्वतःच्या जीवनाशी कसा लागू पडेल याकडे संपूर्ण लक्ष द्या. हा कोर्स एकदा घेतला की लाईफ टाइम ऍक्टिव्ह राहील. सर्व मेसेजेस, लिंक्स कशा सेव्ह कराव्यात, 2 मिनिटात सेव्ह होतील, त्याबद्दल मी माहिती तुम्हाला मेसेजेस मध्ये देणार आहे. ओके. एक आता आपण भेटलो आहोत तेव्हा एक छोटं मेडिटेशन करूया. आणि या मेडिटेशनचा सगळ्यात पहिले उपयोग काय? आपलं मन अचानक अस्वस्थ होतं. काही ऐकलं, कोणी काही बोललं, एखादी बातमी, जुना एखादा वाईट विचार, या सगळ्या गोष्टींनी अचानक जर अस्वस्थता आली आणि आपल्याला ते जाणवतं लगेच, कारण आपला श्वास फुलतो, जसं की आपल्याला धाप लागली असावी असं वातावरण. हार्टबीट बघा फास्ट होतात, धड धड धड, हार्टचं पंपिंग वाढतं. म्हणजे ही सगळी लक्षणं कसली आहेत की आपलं मन अस्वस्थ आहे, कसल्या तरी चिंतेच्या, स्ट्रेसच्या विचारांनी ग्रासलं गेलं. तेव्हा तिथून मनाला पुन्हा एकदा शांत, संयमी करणं आवश्यक असेल. कारण ह्या स्ट्रेसचा, ह्या चिंतेचा आपल्यावरती खूप दुष्परिणाम होतो. तेव्हा पटकन जाणीव व्हावी की आपलं मन या चिंतेमध्ये, स्ट्रेसमध्ये आता ओढलं जात आहे आणि फक्त 3 श्वासांमध्ये आपल्याला या मनाला शांत करता येईल. कसं? आपण आता करूया. प्रत्येक श्वास दीर्घ, म्हणजे रिबकेज, ॲब्डमेन, पोटाचा भाग आणि छातीचा भाग हा पूर्णतः प्रसार करून पूर्ण दीर्घ श्वास घ्यावा. दीर्घ श्वास घेऊन तो होल्ड करावा. होल्ड किती वेळ करावा? तर जास्तीत जास्त वेळ. पूर्ण लक्ष आतमध्ये द्यावं की कशा प्रकारे सहज होल्ड करतो आहोत. नंतर थोडं थोडं कठीण व्हायला लागतं आणि नंतर एकदम तो श्वास आपला सुटतो. सगळं लक्ष आपल्या आतमध्ये. 30-40 सेकंद आपण आरामात होल्ड करू शकतो. प्रत्येकाने आपापली क्षमता जाणूनच करावं. खूप अतिरेक करू नये. कुठलीही गोष्ट अतिरेक करणं योग्य नाही. जेवढं आपल्याला शक्य आहे, जमेल तेवढा होल्ड करा. 15-20 सेकंद, 30-40 सेकंद. नियमित प्रॅक्टिसने 1-1 मिनिट सुद्धा होल्ड करता येऊ शकतो. 1.5 मिनिटं काही जण होल्ड करतात. स्पोर्ट्समन मध्ये, स्विमर्स मध्ये खूप जास्त कॅपॅसिटी असते. अशा प्रकारे होल्ड करावा. होल्ड करून
आपल्या हृदयाची स्पंदन अनुभव करण्याचा प्रयत्न करावा. श्वास नंतर हळूवार सोडावा. त्यामध्ये पोटाचं छातीचं आकुंचन होईल ते पाहावं आणि नंतर 3-4 नॉर्मल श्वास घ्यावे आणि मग पुन्हा एकदा दुसरा दीर्घ श्वास याच प्रकारे. म्हणजे फक्त 3 श्वास, 3 आवर्तनं आणि मग स्वतःच मनाची अवस्था बघा. शांत वाटेल, संयमी वाटेल, चांगले मार्ग सुचतील. रागराग, चिडचिड, भीती करत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकली काही चांगले मार्ग आपल्याला सुचू लागतात. तेव्हा आता सोबत आपण फक्त 1 आवर्तन इकडे करूया. चला माझ्या सोबत करा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, पोट आणि छाती दोघांचा प्रसरण आणि दीर्घ हवा भरा. होल्ड. हृदयाची स्पंदन होईल. जास्तीत जास्त वेळ होल्ड करा, पण क्षमतेप्रमाणे. जेव्हा सोडावासा वाटेल तेव्हा माझ्या सूचनांची वाट पाहू नका, तुम्ही सोडू शकता आणि मग काही नॉर्मल श्वास घ्या. मग पुन्हा ह्याच प्रकारे रिपीट. अशा प्रकारे 3 आवर्तनं करा. तीन आवर्तन केल्याशिवाय उठू नका. फारच छान, फार सुंदर. या प्रकारे आपण फार लवकर आपल्या मनाला, भावनांना नियंत्रित करू शकतो. त्यामुळे आपली रिॲक्शन जी आहे ती सुद्धा बॅलन्स असेल. कुठल्याही आपल्या ॲक्शनमुळे अतिरेक होणार नाही. ठीक आहे. तेव्हा उद्याचा कोर्स सुंदर मन सुंदर जीवन ॲडव्हान्स कोर्स आहे. प्रवेश घेणं आवश्यक आहे. सगळी माहिती स्क्रीनवर दिलेली आहे. इच्छुकांनी अवश्य सहभागी व्हावं. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.